किती पैसे कमवतो तर त्याच्यावरती पुढच्या सगळ्या ज्या गोष्टी असतील ना तर त्या डिपेंड करतात. अप्रॉक्सिमेटली ₹2000 मला पे करावेच लागतात. 1.5 लाख रुपीज मिळतात महिन्याला. ठीक. इथे तुमच्यासोबतच लाईफमध्येच कॅल्क्युलेट करते. सेव्हिंग्स आणि इन्व्हेस्टमेंटमध्ये खर्च करा. ॲटलीस्ट एवढी अमाउंट तुमच्या बँकमध्ये असली पाहिजे. म्युच्युअल फंड्स, SIPs. आज मार्केट थोडंसं चांगलं केलं. भरपूर जे कोण ज्ञानी लोक आहेत, ठीक आहे, ज्या लोकांना माहिती आहेत भरपूर गोष्टी, तर त्यांनी सांगितलं होतं युट्यूबचं आपलं जे काही कष्ट होतं ना तर ते वाया गेलेलं नाही. त्यामुळे ते पैसे आपल्याला आले. चॅनल हॅक जरी झालं तरी आपल्याला पैसे आले. तर पैसे, इन्व्हेस्टमेंट, सेव्हिंग या सगळ्या गोष्टी ना ऍज अ फिमेल, ऍज अ महिला आपल्याला खूप ना इंटरेस्टिंग असतात. की किती साठवले, मग सोनं किती घेतलं, मग भिशी कितीची होती, तुला किती रुपये मिळाले, या सगळ्या गोष्टी आपल्याला खूप इंटरेस्ट देतात. तर त्यासाठी आजचा व्हिडिओ स्पेशली मी बनवतेय माझ्या गोड मैत्रिणींसाठी. माझा महिन्याचा इन्कम किती असतो, एक्सपेन्स किती आहे, खर्च किती आहे माझा, आणि मग त्यामधून मी सेव्हिंग्स आणि इन्व्हेस्टमेंट जी असेल ना तर ती किती करते, कशी करते, आणि सोबतच काही टिप्स मी तुम्हाला देणार आहेत जे की तुमच्या लाईफमध्ये सुद्धा पैसे जे असतील ना तर ते अट्रॅक्ट करतील. त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ विदाऊट स्किप करता नक्कीच बघा. त्याचसोबत चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. तर कम्प्लिटली माझा जो काही एक्सपेन्स, इन्कम, सेव्हिंग, इन्व्हेस्टमेंट या सगळ्या गोष्टी ज्या असतील ना तर त्या कॅल्क्युलेट करण्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे आपला जो काही इन्कम असेल ना तर तो कॅल्क्युलेट करणं. ठीक आहे. म्हणजे आपण किती पैसे कमवतो तर त्याच्यावरती पुढच्या सगळ्या ज्या गोष्टी असतील ना तर त्या डिपेंड करतात. त्यामुळे आपला इन्कम जो असेल तर तो कॅल्क्युलेट करणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. तर आता इथे इन्कम वाईज जर माझ्या केसमध्ये जर तुम्ही बघितलेत तर मी एक एजन्सी रन करते ज्याचं नाव आहे सोशल मीडिया एजन्सी. त्यानंतर सेकंड इन्कम सोर्स जो आहे तर तो आहे अकॅडमी, जो की माझा मेजर इन्कम सोर्स आहे. आणि त्यानंतर थर्ड इन्कम सोर्स जर तुम्ही बघितलात तर तो आहे YouTube. ठीक आहे. असे 3 वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स थ्रू इन्कम जो असेल तर तुम्ही जनरेट करते. सोशल मीडिया एजन्सी मी जास्त फोकस नाही करत. ठीक आहे. माझ्याकडे इन हाऊस जी काही टीम आहे तर त्यांच्या थ्रू या सगळ्या गोष्टी मी करते. तर इन ऑल एव्हरेजली ₹20,000 मी कमवते. म्हणजे माझ्याकडे 7 to 8 क्लायंट्स आहेत. तर इन ऑल ₹20,000 जे असतील तर ते आपण अर्न करतो. अकॅडमीची जी काही अमाऊंट असेल ना तर ती फ्लक्च्युएट होते. जसं की मी सांगतेय की कधी-कधी कोणत्या-कोणत्या महिन्यात मला 80,000 मिळतात, कधी-कधी 90, कधी-कधी 1.5 लाख, कधी-कधी 2 लाख. लास्ट एप्रिलचा जो काही आपला इन्कम होता ना तर तो ₹4 लाख होता पर मंथ. ठीक आहे. तर ही जी अमाउंट असते ना तर ती चेंज होत राहते. बट एव्हरेजली 1,20,000 30,000 च्या आसपास ही जी अमाउंट असेल ना तर ती मिळते. आणि YouTubeची जी काही अमाउंट असेल ना तर ती ₹15,000 जे की मी कन्सिडर करते माझ्या पेमेंटमध्ये. कारण YouTubeच्या पेमेंटवरती सुद्धा भरपूर गोष्टी ज्या असतील ना तर ते मी करत असते. त्यामुळे या गोष्टी ज्या असतील ना तर त्या मी इकडे करते. सॉरी, मी श्री लिहायला विसरले. कारण मी सगळ्या कॅल्क्युलेशन्समध्ये श्री कंपल्सरी ॲड करते. लहानपणापासूनची ती सवयच आहे. त्याच्यानंतर आता बघा, इन्कम तर आपण कॅल्क्युलेट केला. तर याच्यावरती डिपेंड करतंय की आपला एक्सपेन्स काय असणार आहे आणि किती असणार आहे. आता 3 वेगवेगळ्या कॅटेगरीज असणार आहेत. आपला इन्कम वेगळा असणार आहे, एक्सपेन्स वेगळा असणार आहे, आणि त्याच्यानंतर आपली जी काही सेव्हिंग असेल ना तर ती मग याच्यावरती डिपेंड करेल की कशा पद्धतीने आपली जी काही सेव्हिंग असेल ना तर ती आपण करतो. आता एक्सपेन्समध्ये जर तुम्ही बघायला गेलात ना प्रत्येकाचाच, माझंच असं नाही प्रत्येकाचाच, तर सगळ्यात महत्त्वाची म्हणजे माझा EMI. इथे मला जास्त एक्सपेन्स येतो. आय होप तुम्हाला पण तो तिथेच येत असणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट वन आहे अजून एक इम्पॉर्टंट जो म्हणजे सॅलरी. ठीक आहे. पेमेंट मला द्यावे लागतात. जे काही टीम मेंबर्स माझ्यासोबत आहेत, जे की माझ्या इथे इन हाऊस काम करतात किंवा वर्क फ्रॉम होम थ्रू काम करतात, किंवा मग मला कुकिंगमध्ये असेल किंवा घरकामामध्ये मदत असेल तर ह्या सगळ्या गोष्टींची जी काही सॅलरी जी असेल तर ती. त्याच्यानंतर थर्ड वन, आता सध्या जे माझ्यासाठी वाढलेलं आहे ते म्हणजे किड्स एज्युकेशन. ठीक आहे. लहान मुलांचं शिक्षण, 2 मुली आहेत माझ्या, त्यांचं शिक्षण, आणि पुढचं जे काही त्यांच्यावरती खर्च करायला लागतो तो. अजून एक मेजर म्हणजे बिल. ठीक आहे. याच्यामध्ये भरपूर वेगवेगळे बिल्स असतात जे की मी इकडे ॲड करेन तुम्हाला. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण इकडे कन्सिडर करतो. तर EMI जर आपण बघायला गेलात ना तर EMIs माझे जास्त आहेत. तर पहिला मी होम लोनचा जो काही EMI होता तर तो पण पे करत होते. बट आता तो मी नाही पे करत. ती रिस्पॉन्सिबिलिटी मी माझ्या हसबंडवरती दिली आहे. EMIच्या कॅटेगरीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ₹7,000. तुम्हाला माहिती आहे माझा एक कॅमेरा आपण घेतला ज्याच्यावरती आता माझे रेकॉर्डिंग्स होतात सगळे. तर तो कॅमेरा मी घेतला होता तर ते ₹7,000 EMI फॉर 9 मंथ्स होता. फक्त 9 महिने होता, जो की आता 1 महिन्यामध्ये 2 महिन्यामध्ये निघून जाईल, बंद होऊन जाईल. तर तो ₹7,000 EMI आहे. त्यानंतर सेकंड EMI आहे एक ₹6,000 जो की
अजून एका कारणासाठी जो होता तर तो मी घेतला होता एक छोटासा लोन, तर तो ₹6000 EMI आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे आपण गाडी घेतलेली आहे, त्यामुळे गाडीचा जो काही EMI आहे तर तो ₹12,000 12,000 तर असे 3 मोठे EMIs जे असतील ना, तर ते मी पे करते. 16,000 माझा होम लोनचा EMI होता, बट तो मी नाही पे करत. त्याची रिस्पॉन्सिबिलिटी मी आता 2-3 महिने झाले जी आहे तर ती नाही घेतलेली. सॅलरीमध्ये जर बघितलात तर सगळ्यांची मिळून जी काही सॅलरी असेल तर ती ₹27,000 मला बाजूलाच काढावे लागतात. माझा जो काही इन्कम असेल ना त्याच्यामधून 27,000 कारण पहिला सॅलरी खूप इम्पोर्टंट आहे आणि त्याच्यानंतर मग आपला जे काही सेव्हिंग्ज, इन्व्हेस्टमेंट सगळ्या गोष्टी ज्या असतील ना तर त्या आपण करत असतो. ठीक आहे. किड्स एज्युकेशनसाठी म्हटलात ना, तर मी काय फारसं फॅन्सी एज्युकेशनमध्ये इन्व्हेस्ट नाही करत आहे. 2 मुलींची फीस पर इयर 10,000 आहे. त्यामुळे मला वाटतं हे मी महिन्याचं देते ना, तर महिन्याला 2 मुलींसाठी मी ₹5,000 कन्सिडर करते. एज्युकेशन असेल किंवा मग त्यांचे जे काही एज्युकेशनल टॉयज असतील किंवा काही बुक्स असतील, ह्या सगळ्या गोष्टी ₹5,000 पर मंथ दोघींचे, तिघांचे ॲक्चुअली तिन्ही मुलांचे मिळून 5,000 कारण आम्ही काही फॅन्सी एक्सपेन्स याच्यामध्ये ॲड नाही केलेला. एज्युकेशन पूर्ण वर्षाची फी गिरिजाला पण आणि राशीला पण ₹5,000 आहे. त्यामुळे तो पार्ट एक माझा इथे थोडासा सेव्ह होतो आणि एज्युकेशन क्वालिटी चांगली आहे पण. जस्ट फीज नाही, एज्युकेशन क्वालिटी चांगली आहे त्यामुळे ती स्कूल जी होती तर ती मी प्रेफर केली. बिल्समध्ये जर बघायला गेलात तर वेगवेगळ्या प्रकारचे आहेत जसं की लाईट असतं, लाईट बिल आपण पे करतो. ठीक आहे. त्यासोबत मोबाईल रिचार्ज सध्या माझ्यासाठी खूप मोठा एक्सपेन्समध्ये आपण कन्सिडर करतोय मोबाईल रिचार्ज. का सांगते माझ्याकडे सध्या 3 सिम कार्ड्स आहेत. कंपनीचे जे आहेत ना, तर ते 3 सिम कार्ड्स आहेत आणि घरातला 1 असे टोटल 4 सिम कार्ड्स माझ्याकडे आहेत आणि 4 मोबाईलसाठी अप्रॉक्सिमेटली ₹2,000 मला पे करावेच लागतात. कारण तेवढा रिचार्ज वाढलेलाच आहे. इलेक्ट्रिसिटी 1,500 कारण भरपूर गोष्टी चालू असतात. लाईटवरती मशीन असेल, भरपूर गोष्टी लाईटवरती ज्या असतील त्या चालू असतात. त्याचसोबत इंटरनेट साठी मंथली मला ₹699 तिकडे ॲड करावे लागतात. ₹699 इंटरनेटसाठी. याच्या व्यतिरिक्त असे फारसा कुठला मेजर बिल असा नाही आहे, जो की एक्सपेन्समध्ये जो असेल तर तुम्ही कन्सिडर करते. तर हा आहे एक्सपेन्सचा पूर्ण लिस्ट. आता याच्यामध्ये ना एक्सपेन्सच्या लिस्टमध्ये मी हाउसहोल्ड ॲड नाही केलेलं. हाउसहोल्ड ज्याच्यामध्ये आपण बघा गॅस, सिलेंडर भरपूर गोष्टी असतात किंवा मग ग्रॉसरी असेल, ठीक आहे, बाजार वगैरे असेल, तर ह्या गोष्टी मी याच्यामध्ये ॲड नाही केलेल्या कारण मी नाही घेत. ठीक आहे, याच्यामध्ये मी नाही एक्सपेन्स करत. ही रिस्पॉन्सिबिलिटी मी माझ्यावरती नाही घेतलेली. ॲज अ फॅमिली आम्ही शेअर्ड रिस्पॉन्सिबिलिटीज घेतो आणि जे काही इन्कम एक्सपेन्स असेल ना, तर त्याच्यामध्ये शेअर करतो. त्यामुळे इथे ही हाउसहोल्डची रिस्पॉन्सिबिलिटी जी काही असेल, तर ती माझ्यावरती नसते. हाउसहोल्ड असेल किंवा मग पेट्रोल असेल, ट्रॅव्हलिंगसाठी एक्सपेन्स लागतो जो की खूप आहे. जस्ट 12,000 गाडीचा हप्ता भरला तर झालं असं नाही. पेट्रोल पण लागतं. त्यामुळे तो एक मेजर एक्सपेन्स आता सध्या आमच्यासाठी झालाय जो की खूप आहे. तर तो तिकडे मी ॲड करते. त्याचसोबत बघायला गेलात तर अजून एक एक्सपेन्स आपला असतो जो की पर्सनल म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी छोट्या-मोठ्या गोष्टी ज्या असतील तर त्या आपण ॲड करतो. तर असं काही माझी फॅन्सी लाईफस्टाईल नाहीये. तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे काय असं पर्सनल एक्सपेन्स असा फारसा नाहीये. मी फक्त ₹500 कन्सिडर करते. माझ्या एकटीचा पर्सनल. याच्या व्यतिरिक्त मी कोणतेच फॅन्सी इक्विपमेंट्स किंवा काही जे असेल तर ते यूज करत नाही. त्यामुळे हा जो आहे तर तो थोडासा कंट्रोलमध्ये आहे किंवा कमी आहे जो तुम्ही म्हणू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर सगळ्यात इम्पोर्टंट आता सेव्हिंग्ज आणि इन्व्हेस्टमेंट खूप इम्पोर्टंट आहे सेव्हिंग्ज इन्व्हेस्टमेंट. आता आपला बघा 100% आपला एक इन्कम असतो. 100% इन्कम म्हणजे समजा महिन्याला आपल्याला एक अमाउंट मिळते. जर आपण कन्सिडर करूयात, तर माझ्या केसमध्ये जर तुम्ही बघायला गेलात ना, तर किती अमाउंट मिळते? तर एव्हरेजली मी सांगते तुम्हाला ₹1.5 लाख मिळतात महिन्याला. ठीक आहे. तर त्यातली एक्सपेन्समध्ये किती जाते? ठीक आहे. एक्सपेन्समध्ये किती जाते? तुमचा खर्च किती होतो? तर या सगळ्या गोष्टी किंवा याच्या व्यतिरिक्त अजून कोणत्या गोष्टी असतील तर त्या आपल्या त्याच्यामध्ये ज्या असतील ना, तर त्या ॲड होऊन जातात. जसं की मी इथे तुमच्यासोबतच लाईव्हमध्येच कॅल्क्युलेट करते. हे कसलं तरी एक कॅल्क्युलेशन आहे 66,000चं. तर ते इकडे ॲड करून ठेवलं. ॲक्चुअली हे माझं आहे. पूर्ण मंथली कॅल्क्युलेशन आहे. पण याच्यामध्ये ना हे एक्सपेन्स प्लस सेव्हिंग्ज किंवा म्युच्युअल फंड्स वगैरे ते सगळंच ॲड आहे. त्यामुळे 66,000 माझा असाच बिल्स पेमेंट किंवा सेव्हिंग्जमध्ये जे असतील तर ते इन्व्हेस्ट होतात. तर मी हे बॅक करते. इथे आपण कन्सिडर करूयात EMI माझे जे आहेत तर ते 7,000 प्लस 6,000 प्लस 12,000 जे की मेजर आहेत.
ठीक आहे. म्हणजे 25,000चे टोटल आपले EMI जे असतील तर ते आपण करतो. ठीक आहे. प्लस 27,000 जे की आपले सॅलरीमध्ये जातात. ठीक आहे. म्हणजे टोटल 52,000 झाले इथेच. एज्युकेशनसाठी 5,000 ₹5,000. लाईट इलेक्ट्रिसिटीसाठी ते 1,500 असतील. सॉरी, ते 1,500 असतील प्लस 2,000 मोबाईल रिचार्ज सोबतच 699 जो असेल तर तो आपला इंटरनेट रिचार्ज. म्हणजे टोटल किती झाला? हा जो आहे एक्सपेन्स तर तो 61,199 रुपीज जो असेल तर तो आपला झालेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट मी याच्यामध्ये ऍड करते सेव्हिंग्सच्या बाबतीत किंवा या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करते. तर आता मी हा कॅल्क्युलेट का केला? कारण इकडे पुढचं कॅल्क्युलेशन जे आहे ना तर ते करण्यासाठी हा पार्ट एक्सपेन्सचा पार्ट जो असेल ना तर तो खूप जास्त मॅटर करतो. ठीक आहे. तर सगळ्यात पहिला एक रूल आहे तर तो तुम्हाला पण फॉलो करायचा आहे. तो म्हणजे तुमचा जो काही इन्कम असतोय, ठीक आहे, आपला जो काही इन्कम असतो ना तर त्यामध्ये बघा रूल करायचा. जसं की जे काही आपल्याकडे सेव्हिंग्स राहतात म्हणजे एक्सपेन्स सोडून, एक्सपेन्स आपण यातून सोडले तर आपण 50% आपली अमाउंट जी काही असेल तो हे तुम्ही चेंज करू शकताय. आपले नीड्स, ठीक आहे, म्हणजे आता ज्या गरजेच्या गोष्टी आहेत ना तर तिकडे 50% आपण त्याच्यातले इन्व्हेस्ट करायचे. 30% जो आहे ना तर तो आपण वॉन्ट्स, नक्कीच आपले काहीतरी इच्छा असतात, कुठेतरी मूव्हीला वगैरे जायचंय, जे की माझा नाही आहे तो खर्च. मी मूव्ही वगैरे 4 to 5 इयर्स झाले मी नाहीच गेलेले. त्यामुळे तो मी तिकडे नाही कॅल्क्युलेट करत. आणि 20% तरी ॲटलीस्ट सेव्हिंगमध्ये, जर तुमचं खूप हेवी तुमच्यावरती लोड असेल तर, म्हणजे EMIs वगैरे भरपूर जर तुमचे असतील तर या सगळ्या गोष्टी होतात. पण जर तुमच्याकडे हेवी लोड नसेल, जर तुम्ही महिला आहात आणि जर तुमच्याकडे तुमचे फॅमिली मेंबर्स आहेत, तुमचा घरातला जो काही खर्च असेल तर तो उचलायला, तर जास्तीत जास्त अमाउंट, ठीक आहे, इन्कम मधली जास्तीत जास्त अमाउंट जी असेल ना तर ती तुम्ही सेव्हिंग्स आणि इन्व्हेस्टमेंट, फक्त सेव्हिंग्स नाही तर सेव्हिंग्स आणि इन्व्हेस्टमेंट मध्ये खर्च करा. नीड्स, वॉन्ट्स जर कोणतरी शेअर करतोय तुमच्या फॅमिलीमधलं, जर शेअर करत असतील तर खूप उत्तम होतंय. जर शेअर करत असेल ना तर जास्तीत जास्त अमाउंट तुम्ही इन्व्हेस्टमेंटमध्ये जी असेल ना तर ती इन्व्हेस्ट करा. कारण त्याच्यामुळे काय होतंय की फ्युचर रिटर्न्स, ठीक आहे, फ्युचर रिटर्न्स जे असतील ना तर ते चांगले मिळतात आणि एक चांगली फ्युचर लाईफ जी असेल ना तर ते आपल्याला मिळून जाते. त्याच्यानंतर इन्व्हेस्टमेंट बद्दल जर बोलायला गेलात तर मी इथे तुम्हाला थोडंसं डिटेलमध्येच दाखवणार आहे. कारण माझं एकच मोटो आहे की हे काही माझं दाखवते म्हणजे काय मी काहीतरी जगावेगळं करते किंवा असं काहीतरी वेगळं करते तर असं नाहीये. तर हे तुम्ही पण करावं अशी माझी इच्छा आहे. तर म्हणून मी तुम्हाला दाखवते. कसं आपल्याला मोटिव्हेशन मिळतं, बरोबर? ते इन्व्हेस्टमेंटमध्ये बघायला गेलात ना तर वेगवेगळे इन्व्हेस्टमेंट आहेत. जसं की बँकचे सेव्हिंग्स आपले असतात. बँक अकाउंटमध्ये आपण सेव्हिंग्स करतो, जे की इमर्जन्सी फंड्स आपल्याकडे असतो. जो की ॲटलीस्ट तुमचा जो काही इन्कम आहे ना, तुमचा सॉरी जो काही तुमचा एक्सपेन्स आहे ना पूर्ण महिन्याचा, खर्च जो काही आहे पूर्ण महिन्याचा, त्याच्या मल्टिप्लाय बाय 6 असला पाहिजे. ॲटलीस्ट एवढी अमाउंट तुमच्या बँकमध्ये असली पाहिजे. ज्याला तुम्ही बोलता इमर्जन्सी फंड्स. ज्याला आपण काय बोलतो? इमर्जन्सी फंड्स बोलतो. ॲटलीस्ट तेवढे असायला हवे. आता तुमच्यापैकी किती जणांच्या बँकमध्ये आहेत तर ते मला सांगा. माझ्या पण बँकमध्ये नाही आहेत ॲक्चुअली. माझ्या बँकमध्ये मल्टिप्लाय बाय 3 आहेत. मल्टिप्लाय बाय 6 करण्याचा मी पण प्रयत्न करते. म्हणजे ॲटलीस्ट माझं पूर्ण काम बंद झालं, काही पण प्रॉब्लेम आले तर 6 महिने आपण निवांत विदाऊट टेन्शन जे असतील ना तर ते घालवू शकतो. त्यानंतर सेकंड आहे तो म्हणजे SIP, जे की खूप इम्पोर्टंट आहे, जे मी तुमच्यासोबत दाखवणार आहे, किंवा म्युच्युअल फंड्स, ठीक आहे. म्युच्युअल फंड्स जे आहेत तर ते आहे. ठीक आहे. तर हा पार्ट आहे. तर बँक सेव्हिंग्स असं काही माझं फिक्स नसतंय की किती सेव्हिंग्स करायचे. एक्सपेन्स किंवा या सगळ्या गोष्टी किंवा इन्कम याच्यावर ते डिसाईड होतंय की मंथली सेव्हिंग्समध्ये किती अमाउंट जी असेल तर ती जाणार आहे. SIP मध्ये माझी 6,000 मंथली सेव्हिंग जी असेल ना तर ती होते. आता इथे मी तुम्हाला दाखवते, जस्ट मी नाही सांगत नाहीये तुम्हाला. जस्ट मी इथे मोबाईल घेऊन बसले सो दॅट काही गोष्टी ज्या असतील ना तर मला तुमच्यासोबत क्लिअर करायच्या आहेत. राइट? हा माझा फोन आहे आणि म्युच्युअल फंड्स, SIPs, मंथली इन्व्हेस्टमेंट तुम्हाला दिसते ₹6,000 मंथली इन्व्हेस्टमेंट माझी होते. 4 टोटल माझ्याकडे आहेत SIPs मी घेतलेल्या. तर ₹6,000 होतात. सोबतच मी स्टॉक्स पण घेत राहते. ठीक आहे. आता थोडे निगेटिव्हमध्ये आहेत. गोल्ड आणि सिल्व्हरचे स्टॉक्स निगेटिव्हमध्ये आहेत. पण असे काही आता जसं की मार्केट थोडासा खाली गेलाय त्यामुळे थोडीफार इन्व्हेस्टमेंट जी असेल तर ती मी करत राहते. जी की किती आहे दिसतीये तुम्हाला? हां. किती आहे? इन्व्हेस्टेड अमाउंट ₹13,000 आहे. पण लॉसमध्ये गेलाय. आज मार्केट थोडंसं चांगलं केलंय त्यामुळे टोटल आज 291.63
थोडंसं वरती आलेलं आहे. त्यामुळे ही एक इन्व्हेस्टमेंट मी सध्या नवीनच जे असेल ना तर ते चालू केलंय. लास्ट टाईम मी असा एक व्हिडिओ केला होता, तर त्यावेळी तुमचे भरपूर जे कोण ज्ञानी लोकं आहेत, ठीक आहे, ज्या लोकांना माहिती आहेत भरपूर गोष्टी, तर त्यांनी सांगितलं होतं, की तुम्ही इकडे थोडीशी अमाउंट एक्स्ट्रा जी असेल ना तर ती वळवा. तर तो एक पार्ट जो असेल तर तो मी कॅल्क्युलेट केला. त्यासोबत LIC जे आहे तर आता हे आपण इथे पण शेअर्ड रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत आमच्या. पण आता सध्या मी इतकी अमाउंट जी असेल तर ती इन्व्हेस्ट करते याच्यामध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट जर तुम्ही बघायला गेलात, जस्ट अ सेकंड. नेक्स्ट जर बघायला गेलात तर गोल्ड तुम्हाला माहिती आहे. आता मी सध्या नाही पर्चेस करत आहे. कारण गोल्ड खूप, खूप, खूप गोल्डची अमाउंट जी असेल ना तर ती वाढली आहे. पण लास्ट टाईम तुम्हाला माहिती आहे आपला मेन चॅनल होता त्याच्यावरती मी तुम्हाला भरपूर व्हिडिओज दाखवलेत, की जशी-जशी अमाउंट येईल ना तर मी भरपूर गोल्ड भरपूर इन द सेन्स भरपूर नाही. पण ॲज म्हणजे जितकं गोल्ड असायला हवं तर तितकं माझ्याकडे नव्हतं. काहीच नव्हतं आमच्याकडे. तर त्यामुळे थोडीफार सेव्हिंग जी असेल ना तर ती गोल्डमध्ये आम्ही केली होती. पण आता मी सध्या गोल्डची सेव्हिंग जी असेल ना म्हणजे ह्या 2-3 महिन्यामध्ये नाही करत आहे. कारण जे आता आहे ऑलरेडी आहे तर तेच आम्ही एक गोल्ड इन्व्हेस्टमेंट म्हणून कन्सिडर करतोय. तर गोल्ड सध्या आमच्याकडे मटेरियल फॉर्ममध्ये आहे तितकंच. बाकी कुठलीही इन्व्हेस्टमेंट नाही. हां, इथे गोल्डची इन्व्हेस्टमेंट मी डिजिटल गोल्ड घेतेय. हा बघा, 1 मिनिट. हा इथं डिजिटल गोल्ड मी घेतेय. टोटल माझ्याकडे 295 शेअर्स आहेत त्याचे. त्यामुळे मी मटेरियलमध्ये इन्व्हेस्ट जी असेल नाही करत आहे. कारण मला फारसा तितका त्याचा अ, तितकी फारशी आवड नाहीये. कोणतेही ऑर्नामेंट्स केलेत तर ते घालायला. त्यामुळे मी फारसा तिकडे जो असेल तर तो सध्या तरी इथे इन्व्हेस्टमेंट करत नाही. कारण खूप रेट्स जे असतील ना तर ते वाढले. जितके आहे आता सध्या तर मला तर असं वाटतंय की सफिशियंट आहे. इन फ्युचर बघू बाकीच्या गोष्टी मी मॅनेज करून जर झालं तर मी नक्कीच इकडे पुन्हा जे असेल तर ते ॲड करेन. त्यानंतर स्मॉल साइड इन्व्हेस्टमेंट्स. तर स्मॉल साइड इन्व्हेस्टमेंट्समध्ये आपण काय कन्सिडर करतोय, जसं की आपली बघा एखादी लोकलची भिशी असते. ठीक आहे. कॉलनीमधली एखादी लोकलची आपली भिशी असते. तर या सगळ्या गोष्टी ज्या असतील तर त्या आपण स्मॉल साइड इन्व्हेस्टमेंट्समध्ये कन्सिडर करतो. तर तशा माझ्या 2 आहेत. एक 1000 आणि दुसरी पण 1000 चीच आहे. जास्त नाही आहे. पण मंथली 1000 ही 10 मंथ्स नंतर मला मिळते. ठीक आहे. 10 महिन्यांनी मिळते आणि ही जी आहे ना आता सध्या तर माझी फ्रेंड सायली, तुम्हाला बऱ्यापैकी जणांना माहिती असेल, तर तिने आता भिशी चालू केली आहे, जे की आय थिंक तिच्याकडे भरपूर सध्या अ, हे लेडीज जे असतील ना, तर त्यांनी भिशी केली आहे. तर तिने भिशी काढून जे काही अमाउंट होती ना, तर ती शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट केली आहे. त्यामुळे आता तिने मला लास्ट इयर जी केली होती ना, तर ती 1 वर्षामध्ये दिली होती. पण तिने आता मला सांगितलं, की ही जी असेल ना, तर ही 3 इयर्सने ती फोडेल. तर ती माझी फ्रेंड आहे. त्यामुळे काही मी फारसं त्याच्यामध्ये लक्ष नाही देत. बट प्रत्येक महिन्याला बरोबर 5 तारखेला ती मला मेसेज करते, की भिशीचे पैसे पाठव. त्यामुळे 5 तारखेला तिला ₹1000 जे असतील तर ते मी देते. आता त्याचे रिटर्न्स किती येणार आहेत, काय येणार आहेत, तर ते मी फारसं डिटेलमध्ये तिला विचारलेलं नाही आहे, कारण ती माझी फ्रेंड आहे. पण येस, नक्कीच ती इन्व्हेस्ट तिकडे करते, तर चांगलेच रिटर्न्स जे असतील तर ते येतील. आणि जरी नाही आले, जरी काही प्रॉब्लेम झाला, तरी काही हरकत नाही. आपल्या फ्रेंडसाठी आपण इतक्या गोष्टी ज्या असतील तर त्या नक्कीच करू शकतो. तर हा टोटल इन्व्हेस्टमेंटचा असा पार्ट होता. बँकच्या सेव्हिंग्समध्ये ऑलमोस्ट आता इथे काही असं फिक्स नसतं, की हीच अमाउंट जाईल किंवा तीच अमाउंट जाईल. पण मी प्रयत्न करते, की ₹10,000 पर मंथ जे असतील तर ते जाईल. ठीक आहे. म्हणजे एक्सपेन्स किंवा या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर जी अमाउंट राहते ना, तर ती मग इथेच जाते. कारण हाच जो आहे ना, तर तो जास्त उपयोगाला येतो. हाच पार्ट जो असेल तर तो मला जास्त उपयोगाला येतो. याच्यामध्ये पण मी ना एक टिप मी तुमच्यासोबत शेअर करते. जे तुमचे बँकचे अकाउंट्स असतात ना, बँक अकाउंट जे आपले असतात, जे आपण घेतो, तर ते मोस्टली काही असतात ना, तर 2 ठीक आहे. म्हणजे एक असेल कुठलेही 2 बँक्स तुम्ही चूज करू शकता. एक जे असेल ना, तर एक अकाउंट तुम्ही सेव्हिंगसाठीच करा. ज्याच्यामध्ये जी काही अमाउंट असेल ना, तर ती कंटिन्युअसली कलेक्ट होत राहणार आहे. आणि सेकंड अकाउंट तुमचं जे काही असणार आहे ना, तर ते मग तुमचे म्हणजे ई-एम-आयज वगैरे त्याच्यातून कट होतात. ठीक आहे. किंवा मग बाकीचा एक्सपेन्सवाला जो अकाउंट असेल ना, तर तो हा असेल. अशा पद्धतीने हा अकाउंट तुम्ही म्हणजे 2 वेगवेगळे अकाउंट्स असायला हवे. कारण कसं आहे बघा, एखादं आपलं काहीतरी असेल आणि जर त्याला आपण त्याच्यातूनच पूर्ण इन्व्हेस्टमेंट जी असेल ना, तर ती करतोय. तर सेव्हिंग पण इथेच करतोय. हां, बस खाली 2 मिनिटं. सेव्हिंग पण आपण इथेच करतोय आणि मग बाकीच्या सगळ्या गोष्टी आपण इथूनच हे करतोय ना, तर मग ते म्हणतात ना, की नाही साठतच नाहीये, साठतच नाहीये. कारण आपण एकच अकाउंट जे असेल ना, तर ते वापरतो. म्हणजे सेव्हिंग्ज असेल किंवा एक्सपेन्ससाठी सेम अकाउंट वापरतोय. त्यामुळे मॅक्सिमम सेव्हिंग्ज जी काही आपली असणार आहे ना, तर ती होत नाही. त्यामुळे हा एक पार्ट तुम्ही कन्सिडर करा, की 2 सेपरेट अकाउंट्स असतील तर बेटर राहील. एक सेव्हिंग अकाउंट असेल किंवा एक अकाउंट असं असेल ज्याच्यावरून तुमचे जे काही ई-एम-आयज असणार आहेत किंवा जो काही तुमचा एक्सपेन्स असेल ना, तर तो तिकडे कट जो असेल तर तो होणार आहे.
तर ऍज अ हाऊस वाईफ जे काही आपण काम करतो आणि छोटे छोटे जे काही अमाऊंट असेल ना तर ते आपण साठवतो ना तर ती खूप जास्त मॅटर करते. ठीक आहे. त्यामुळे मी एक गोष्ट तुम्हाला सांगते, माझं जे काय मनी रुटीन ज्याला आपण बोलतो, ठीक आहे, पैशाचं जे काही रुटीन असतं, जसं आपलं सकाळचं दुपारचं रुटीन असतं ना तर त्या पद्धतीने पैशाचंही रुटीन असतं. तर ते कशा पद्धतीने मी करते तर ते सांगते. म्हणजे काही टिप्स असतील तर ते मी तुमच्यासोबत शेअर करते. तर सगळ्यात पहिला, ठीक आहे, माझा जो काही इन्कम येतो, ठीक आहे, जे काही पैसे मला मिळतात, तर सगळ्यात पहिला माझा एकच गोल असतो, सगळ्यात पहिला माझा. तर तो म्हणजे जे काही माझ्याकडे एम्प्लॉईज कामाला आहेत, तर त्यांची सॅलरी जी काही असेल प्रत्येक महिन्याची, पुढच्या महिन्याची, त्या महिन्याची मी त्यावेळी नाही काढत. पुढच्या महिन्याची सॅलरी माझ्याकडे ॲडव्हान्समध्ये जी असेल ना, मी काढून ठेवते. मग मला कुठला प्रॉब्लेम आला, माझ्यावरती कुठलं संकट आलं किंवा ॲडमिशन्स नाही झाले, कुठलाही प्रॉब्लेम, मी सगळ्या निगेटिव्ह गोष्टी पकडून चालते. तर सॅलरी जी काही असेल माझ्या टीम मेंबर्सची किंवा माझ्या हेल्पर्सची, तर ती कुठल्याही प्रकारे थांबली नाही पाहिजे. ठीक आहे. तर त्यामुळे मी सॅलरी जी असेल ना, तर ती सगळ्यात पहिला माझ्या इन्कम मधून काढते. त्याच्यानंतर सेकंड जे असेल तर ते मी करते. माझं जास्तीत जास्त गोल असते. ते म्हणजे सेव्हिंग्सला मी जास्त प्रायोरिटी देते. सेव्हिंग्स अँड इन्व्हेस्टमेंट. ठीक आहे. सेव्हिंग्स आणि इन्व्हेस्टमेंटला मी खूप जास्त प्रायोरिटी देते. कारण आपलं पूर्ण पुढचं फ्युचर, ठीक आहे, फ्युचर कसं असणार आहे, काय असणार आहे ना, तर ते याच्यावरती डिपेंड करतंय. त्यामुळे मी सध्या जे अनावश्यक खर्च आहे, जे नाही केलं तरी चालेल, त्या टाईपचा जो काही खर्च असेल ना, तर तो मी शक्यतो जो असेल ना, तर तो टाळते. ठीक आहे. त्याच्यानंतर म्हणजे जे आपण अशा गोष्टी असतात ना, की ज्या शो ऑफसाठी करतो, एकतर धावपळ पण होते, दगदग पण होते आणि पैसाही जातो. ठीक आहे. जसं की मी एका अभिनेत्रीचं बघितलं, की त्यावेळी तिने एक पोस्ट केली होती. जस्ट मी एका Instagramच्या ह्याला बघितलं, की आता तिला रिग्रेट होतंय, की तिने लग्नावरती खूप जास्त पैसे जे असतील तर ते खर्च केले. त्याऐवजी तिला असं वाटतंय, की घर घेतलं असतं डाउन पेमेंट भरून तर बरं झालं असतं. त्यामुळे नंतर पश्चाताप करत बसण्यापेक्षा आत्ताच तुमच्याकडे पहिला पैसे आले ना, की पहिला सेव्हिंग्ज आणि इन्व्हेस्टमेंट करायची. मी तर तेच करते. पैसे आले की पहिला सेव्हिंग. म्हणजे समजा माझ्याकडे आता ₹1500 फी आहे. तर ₹1500 आले ना, की त्यातली लगेचच इन्स्टंटली लगेचच त्या अकाउंटमधले थोडेफार म्हणजे जसे की कधी-कधी 500 टाकते, कधी-कधी 700 टाकते किंवा कधी-कधी ₹1000 टाकते. लगेचच मी सेव्हिंगच्या खात्यामध्ये टाकते. सो दॅट ते साठतील. मग ते कन्सिडरच करत नाही की माझ्याकडे ते पैसे आहेत. म्हणजे माझ्या हिशोबात मी ते धरतच नाही. ठीक आहे. आणि जे काही राहिलेले पैसे असतील ना, जसे की समजा आता ₹500 राहिले. म्हणजे करत थोडीफार अमाउंट तर माझ्याकडे राहते. त्यामुळे मग मी नंतर कन्सिडर करते. आता तुम्हाला वाटत असेल का बाबा ही काहीतरी बोलतेय व्ह्यूजसाठी किंवा काहीतरी करते. तर तसं काहीच नाहीये. मी करू शकते, त्यामुळे तुम्हीही करू शकताय. तर हेच मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय. त्यामुळे मी हा व्हिडिओ जो असेल ना, तर तो रेकॉर्ड करते. इथे बघा, एकच मिनिट. इथे बघा, तर जी काही अमाउंट तुम्हाला दिसते, हे वरती एक्सपेन्स आहे. ठीक आहे. इथे खाली तुम्हाला अमाउंट दिसेल बघा, ₹1500 दिसतात. एकच मिनिट. ओके. बघा, जे ग्रीन मध्ये दिसतात ना, तर ते म्हणजे रिसिव्हड आहेत, अमाउंट रिसिव्हड आहेत. आता हे व्हाईट मध्ये दिसतं ते पेमेंट, हे दिलेले आहेत पैसे. तर कुठं दिले आहेत मला लक्षात नाही. हा, हे मी सेल्फ ट्रान्सफर केलं, ते मी तुम्हाला सांगत होते. ठीक आहे. म्हणजे हे सेल्फ ट्रान्सफर आहेत बघा. ट्रान्सफर टू सेल्फ आहे हे 3. जसे जसे की मी ₹3000 स्वतःला पाठवले, इथे ₹2000 या अकाउंटला पाठवले, ₹900 या अकाउंटला पाठवले. तर हे मी सेव्हिंग स्वतःला पाठवलेत. माझे अकाउंट दिसतात तुम्हाला, ह्याला पाठवले. आता हे खाली बघा, हे अमाऊंट रिसिव्हड आहे. लगेच अमाऊंट रिसिव्हड झाली ना, की लगेचच पाठवते. आता हे पण 1100 नाही, हे ब्लिंकिटसाठी आहे. जे की हा, ही सगळी अमाऊंट ना रिसिव्हड आहे. जर मी करू शकताय ना, तर तुम्हीही करू शकताय. मी इथं नावं नाही दाखवत आहे. फक्त काय होतंय, नावं दिसतात. नावांचा काय असा प्रॉब्लेम नाही सोडा. पण तरी पण नावं दिसतात. त्यामुळे काय मी नाही दाखवत. बघा, ही सगळी हिस्ट्री आहे. आता ही मी अगदी डिटेलमध्ये तुम्हाला दाखवत नाही. पण ही सगळी आपली हिस्ट्री आहे. इन्कमची हिस्ट्री आहे. ऍज अ हाऊसवाईफ 3 मुलांना घेऊन मी हे सगळं करू शकते. तर तुम्हीही या गोष्टी करू शकताय. आणि अजून एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे, दाखवायची ऍक्च्युली, ती म्हणजे काय सांगते, आपला युट्यूबचा अकाउंट हॅक झालाय, तुम्हाला माहितीये. खरं या महिन्याचं युट्यूबचं जे काही पेमेंट असेल ना, तर ते आपल्याला आलेलं आहे. जस्ट अ सेकंड, मला तो मेसेज असेल तर मी दाखवते. येस येस येस. हे बघा, दिसतंय का, ₹15,850 कधी आलंय मेसेज? ट्यूजडे 4:52, म्हणजे आज बुधवार आहे. मंगळवारी आलंय मला हे पेमेंट. ठीक आहे. बघा, ₹15,850 जे काय आहे तर ते मला
मिळालेले आहेत. युट्यूबचं आपलं जे काही कष्ट होतं ना, तर ते वाया गेलेलं नाही. त्यामुळे ते पैसे आपल्याला आले. चॅनल हॅक जरी झालं तरी आपल्याला पैसे आलेत आणि लवकरात लवकर आपलं अकाउंट जे असेल ना, तर ते सुद्धा आपल्याला मिळणार आहे. त्या अकॉर्डिंगली आपण जे काही काम असेल ना, तर ते करणार आहोत. ठीक आहे. तर हा होता माझा पूर्ण एक रुटीन. कशा पद्धतीने मी जे काही माझं काम असेल ना, तर ते करत असते आणि तुम्हीही करा. ठीक आहे. म्हणजे अमाउंट मिळाली की लगेच. आता मग तुमचे प्रश्न आहेत, की मॅडम तुम्हाला मिळतात अमाउंट, तुम्हाला फीज मिळते, तुम्हाला या सगळ्या गोष्टी मिळतात. आम्हाला नाही मिळत, मग आम्ही काय करायचं? तर नक्कीच छोटे-छोटे टिप्स मी तुम्हाला देईनच. पण आता सगळ्यात पहिला टिप म्हणजे काय? स्टार्ट स्मॉल. ठीक आहे. आता तुम्ही बघितलंय की मी एस-आय-पी मध्ये ₹6,000 गुंतवते. ठीक आहे. एस-आय-पी माझे ₹6,000 गुंतवते. पण सुरुवातीला एकच घेतली होती एस-आय-पी. एकच एस-आय-पी म्हणजे 1000-1500 पासूनच माझी सुरुवात झाली होती. शेअर तुम्हाला दिसतायत माझे जास्त आहेत. पण सुरुवातीला मी 10 शेअर पासूनच सुरुवात केली होती. त्यामुळे सुरुवात जी असेल ना, तर ती सुरुवात करा. म्हणजे ॲटलीस्ट मी सांगते तुम्हाला ₹500 तुमच्या इन्कमच्या अकॉर्डिंगली ₹500, ₹1000 मग हळू-हळू 2000 करा, 5000 करा, 10000 करा, 20000 करा. जसं-जसं तुमचं इन्कम वाढेल ना, मग तुमची जी काही सेव्हिंग असेल ना, तर ती तुम्ही वाढवत चला. आता फक्त स्टार्ट स्मॉल मी का सांगितलं? कारण आपली जी काही कन्सिस्टन्सी आहे ना, तर ती मेंटेन करण्यासाठी. बघा सुरुवातीलाच तुम्ही ना ₹10,000 साठवायला गेलात. ठीक आहे. म्हणजे महिन्याला ₹10,000 साठवायला गेलात. तर काय होतंय माहितीये का? पुढच्या महिन्यामध्ये ते होत नाहीत. साठवायला होत नाहीत आपल्याला लगेच एवढे 10,000 आणि त्यामुळे काय होतंय, की कन्सिस्टन्सी ब्रेक होते, की बाबा ह्या महिन्यात राहू दे. आता नाही झालंय ना, तर या महिन्यात मग राहू दे. असं होतंय. मग परत पुढच्या महिन्यात पण तेच होतंय. राहू दे, राहू दे, राहू दे होते. पण त्यापेक्षा 10,000 नाही ना जमत आहे, ₹500 करा. या महिन्यात ₹500 तुमच्यासाठी सोपी गोष्ट असेल, तर ₹500 करा. मग पुढच्या महिन्यात ₹1000 करा. मग परत जर नाही जमलं पुढच्या महिन्यात, तर ₹500 करा. मग परत 2000 करा. असं करा. ठीक आहे. म्हणजे थोडी जी अमाउंट असेल ना, तर ती वाढवत करा. म्हणजे काय कन्सिस्टन्सी मेंटेन करा. कुठलंही काम करताय ना, तर कन्सिस्टन्सी जी असेल ना, तर ती तुम्हाला मेंटेन करावीच लागेल. अननेसेसरी खर्च अव्हॉइड करा. ठीक आहे. म्हणजे बघा अति खर्च तुम्ही करताय एखाद्या गोष्टीवरती म्हणजे जास्त खरेदी करून ठेवताय, सेल लागलाय म्हणून काहीतरी घेताय, जे नकोच आहे. ₹1500, ₹2000, ₹4000 ची खरेदी करताय आणि ती वस्तू नंतर घरी आणून तुम्ही वापरतच नाही. त्यामुळे हे इकडे नेसेसरी जो काही खर्च असेल ना, तर तो अव्हॉइड करा. म्हणजे तो खर्च तुम्ही करू नका. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं, की यूज सेपरेट अकाउंट्स, बँक अकाउंट्स जे काही असतील ना तुमचे, तर ते वेगवेगळे वापरा. आता थोडंसं मी तिरकं लिहिते त्यामुळे माझं अक्षर हे होतं. इथे कॅमेरा आहे ना वरती त्यामुळे तिरकं लिहिते. बँक अकाउंट ना सेव्हिंगसाठी वेगळाच वापरा. एक महिन्याला पैसे आले की लगेच त्याच्यात टाकायचे आणि त्याचा मोस्टली एटीएम बीटीएम काही काढलं नाही तरी चालतंय. म्हणजे ते जे पैसे असतील ना तर ते सेव्ह होतात. आता याच्यामध्ये ना मी एक भिशी काढली होती जे की मी आता बंद केली आहे. लास्ट टाइम मी तुमच्यासोबत दाखवलं होतं, शेअर केलं होतं. तर माझी एक भिशी होती म्हणजे दिवसाला मी ₹500 त्या भिशीमध्ये टाकायचे. पहिला माझ्या मिस्टरांनी काढली होती ती. तर ते टाकायचे दिवसाला ₹500. आता ते सध्या त्यांची कंटिन्यू आहे पण मी बंद केली आहे. मी ₹500 ना आमच्या इथे एक प्रायव्हेट बँक आहे आणि प्रत्येक महिन्याला दिवसाला ₹500 टाकायचे. म्हणजे महिन्याला ₹15,000 माझे साठायचे. पण आता मी काय केलं, इथे मला रिटर्न चांगला मिळत नव्हता. त्यामुळे ही जी अमाउंट होती ना, तर ती मी इथे वापरली. सेव्हिंग्ज आणि इन्व्हेस्टमेंट बघा इथे. कुठे गेलं? हां, इथे. हे हे जे आहे ना, इथं हे सगळं आहे ना किंवा सेव्हिंग्जमध्ये, इन्व्हेस्टमेंटमध्ये इथे सगळी ती जी अमाउंट असेल ना, तर ती मी वापरली. त्यामुळे भिशी जी होती दिवसाला ₹500 ची, तर ती सध्या मी बंद केली आहे. थोडीफार अमाउंट त्याच्यामध्ये साठली आहे, पण ती मी काढलेली नाही आणि काढणार पण नाही. कधी गरज वाटेल तर ती मी काढेन. थोडेफार तिथे हे होते त्यांचे, की 6 महिन्यानंतर तुम्ही अमाउंट जी असेल तर ती काढू शकता. 6 महिन्याच्या आधी काढली, तर त्याच्यातून थोडीफार अमाउंट जी असेल ना, तर ती आपली कट होते. त्यामुळे मी ती नाही काढलेली. तर हा एक पार्ट जो असेल तर तो होता. तर माझा हा प्लॅन तुम्हाला कसा वाटला तर ते मला सांगा. इकडे भरपूर चेंजेस होत असतात. इन्व्हेस्टमेंट किती असते, काय असते, तर ते मी तुम्हाला आता एक्झॅक्टली सांगू शकत नाही कारण माझं इन्कमच फिक्स नाहीये. इन्कम चेंज होतोय त्यामुळे सगळ्या गोष्टी ज्या असतील तर त्या चेंज होतात. पण मी नक्कीच एस-आय-पी करते. म्युच्युअल फंड, स्टॉक्स जे असतील तर ते मी घेते. एल-आय-सी एक ट्रेडिशनल मेथड आहे पण ती पण मी फॉलो करते. या सगळ्या गोष्टी आणि भिशी ज्या 2 आहेत ह्या मला 10 महिन्यांना मिळते लगेच आणि ही 3 वर्षांना मला आता मिळेल. आता 1 वर्ष झालंय या महिन्यामध्ये. अजून 2 वर्षात ती चालेल. आणि मग सेव्हिंग्सला मी ₹10,000 तरी ऍटलीस्ट जे असेल ना तर ते टाकण्याचा प्रयत्न जो असेल तर तो करते. तर अशा पद्धतीने हा होता माझा इन्कम, एक्सपेन्स, त्यानंतर सेव्हिंग्स ह्या सगळ्या गोष्टी. तर तुम्ही पण अशाच पद्धतीने जसं मी तुम्हाला मनी रुटीन दाखवलं त्या पद्धतीने सगळ्या गोष्टी ज्या असतील तर त्या करा. आणि जास्तीत जास्त पैसे जे असतील तर ते सेव्ह आणि इन्व्हेस्टमेंट करा. कारण एक गोष्ट मी तुम्हाला सांगते जी मी माझ्या पर्सनल अनुभवातून शिकलेले आहे. म्हणजे
पैसे आलेत, ठीक आहे, एखाद्या व्यक्तीने तुम्हाला 1500 रुपये कुठल्या तरी कामाचे दिले, पैसे आले की लगेचच कुठलाही खर्च जो असेल ना तो भागवायचा नाही. एक मी तुम्हाला टिप सांगते आणि खूप कळकळीने सांगते, कारण मी एक्सपिरियन्स केलाय की पैशालाच पैसा येतो. तुमच्याकडे जर पैसा असेल ना तरच तुमच्याकडे पैसे जे असतील ना तर ते अट्रॅक्ट होतात. प्रत्येक वेळेला तुम्हाला समजा 15,000 रुपये महिन्याला मिळतायत आणि सगळेच पैसे तुम्ही खर्च करताय आणि लास्टला मंथ एंडला अगदीच डाऊन असताय ना, तर कधीच प्रत्येक महिन्याला ती जी सायकल असेल ना तर तीच तुम्ही फॉलो करणार. कधीच तुमच्याकडे पैसे जे असतील ना तर ते साठणार नाही. त्यामुळे काय करायचं, सेव्हिंग चालू करायची, थोडेफार पैसे साठवायला चालू करायचे. पैसा जो आहे ना तर तोच पैशाला अट्रॅक्ट करतो आणि हाच खूप मोठा मंत्र आहे, जी मोठी लोक जी असतील ना तर ती फॉलो करतात. मी पण माझ्या एक्सपिरियन्स वरून या सगळ्या गोष्टी शिकलेल्या आहेत. त्यामुळे मी तुम्हाला एक माझी गोड मैत्रीण म्हणून एक कळकळीची विनंती करते, पैसे आले की लगेच खर्च करू नका, ते साठवा आणि मग त्याच्यानंतर थोडेफार पैसे साठवा आणि मग राहिलेले पैसे खर्च करा. 1-2 महिने त्रास होईल, 2 महिने तुम्ही काय करा, अनअवॉइडेड अननेसेसरी खर्च जो असेल ना तर तो इग्नोर करा. 2 महिने त्रास होईल की बाबा 1 महिना खरेदी नाही केली, शॉपिंग नाही केली, कपडे नाही घेतले नवीन, ठीक आहे, किंवा मग कमी पैशाचे घेतले, एक 2-3 महिने त्रास होईल, पण ती जी अमाऊंट होती ना तर ती थोडी थोडी सेव्ह करून सेव्हिंग्सला टाका. ऑटोमॅटिकली बघा तुम्हाला इकडे मनी जी असेल ना तर ती तुमची वाढेल, अट्रॅक्ट होईल. पैशालाच पैसे अट्रॅक्ट करतात. हे करा, ठीक आहे, हे करा. आणि हे केल्यानंतर ना पुन्हा हा व्हिडिओ बघा आणि या व्हिडिओवरती तुमचे जे काही कॉमेंट्स असतील ना तर ते करा. खूप युजफुल व्हिडिओ आहे, खूप युजफुल हे टिप जी असेल ना तर ती आहे. पैशालाच पैसा अट्रॅक्ट होतो, म्हणून श्रीमंत माणसं श्रीमंत बनतात आणि गरीब माणसं गरीबच बनत राहतात. प्रत्येक महिन्याला आपले प्रॉब्लेम्स असतात की पैसे नाहीत, पैसे नाहीत, पैसे नाहीत. त्यामुळे हा जो रूल होता तर तो कंपल्सरी तुम्ही सगळ्यांनी फॉलो करा. ओके, तर आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. कसा वाटला तर ते मला कॉमेंट करून नक्कीच सांगा. आणि याच्यामध्ये तुम्हाला काय सजेशन्स, काय मी एक्सपर्ट नाहीये, मी सगळ्या गोष्टी नव्याने शिकतेय, सगळ्या गोष्टी नव्याने करतेय. त्यामुळे याच्यामध्ये तुम्हाला काय सजेशन्स वाटतायत की क्षितिजा हे थोडं चेंज कर किंवा हे एक्स्ट्रा कर. हा, याच्यामध्ये ना आता मी फक्त माझा खर्च दिलाय, जो खर्च माझे मिस्टर घेतात तर तो मी ऍड नाही केलेला. जसं की मुलांच्या एज्युकेशनसाठी किंवा त्यांच्यासाठी काही वेगवेगळ्या पॉलिसीज आम्ही घेतलेल्या आहेत, काही स्कीम्स आम्ही घेतलेल्या आहेत, तर ते मी याच्यामध्ये ऍड नाही केले, कारण ते मी स्वतः उचलत नाही त्याचा खर्च जो काय असेल तो. त्याच्यामुळे ठीक आहे, जे जे मी करतेय तर तेच फक्त मी याच्यामध्ये ऍड केलंय. तर तुमचं काय सजेशन असेल की बाबा ही स्कीम आहे, ती स्कीम आहे, तर ते मला नक्कीच तुम्ही कॉमेंट करून नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला, तुम्हाला मोटिवेशनल वाटला का, तेही मला कॉमेंट करून नक्कीच सांगा. तर आय होप हा व्हिडिओ तुम्हाला खूप जास्त मोटिवेशनल, इन्स्पिरेशनल आणि युजफुल नक्कीच वाटला असणार आहे. कारण महिला म्हणजे सेव्हिंग्स, इन्व्हेस्टमेंट, पैसे याच्याबद्दल खूप कुतूहलता त्यांना असते, पण आपल्याला एक माहित नसते. आता तुम्ही मला म्हणाल की तू कमवतेस म्हणून तू इन्व्हेस्ट करतेस, सेव्ह करतेस, या सगळ्या गोष्टी करतेस, पण आम्हाला असे काही वर्क फ्रॉम होमचे आयडियाज हवे आहेत किंवा आम्हाला सुद्धा घरातून काहीतरी काम मुलांना घेऊन जे असेल तर ते करायचं आहे. तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच जे बेल आयकॉन आहे ना तर ती पण हिट करा, कारण या चॅनलवरती तुम्हाला अशाच प्रकारचे युजफुल, मोटिवेशनल, वर्क फ्रॉम होमचे आयडियाज, बिझनेस आयडियाज, झिरो इन्व्हेस्टमेंट बिझनेस आयडियाज, काही डिजिटल स्किल्स त्यांच्याबद्दलचं नॉलेज जे काही असेल ना तर ते मी शेअर करत असते या चॅनलच्या माध्यमातून, जे की तुमच्यासाठी खूप जास्त युजफुल असणार आहे जर तुम्हाला इन्कम जो असेल ना तर तो जनरेट करायचा असेल तर. कारण सध्या बघा सगळ्यात महत्त्वाचं तुमचं इन्कम आहे, त्याच्यावरतीच तुमच्या सगळी गोष्टी डिपेंड करतात. तुमचं फ्युचर काय असणार आहे, तुमची लाईफस्टाईल काय असणार आहे, सगळ्या गोष्टी. पण एक गोष्ट नक्कीच फॉलो करायची, जे काय आपण काम करतोय ना तर ते व्हॅल्यूज मध्ये राहायचं. म्हणजे पैसे मिळतात म्हणून कोणतंही काम करू नका, तुमची काहीतरी व्हॅल्यूज ठेवा आणि त्या अकॉर्डिंगली जे काही काम तुम्ही करताय ना तर ते करा. नक्कीच तुम्हाला सुद्धा एक छान धनलाभ जो असेल तर तो होणार आहे, छान पैसे जे असतील तर ते तुम्ही सुद्धा कमवणार आहात. फक्त माझा जो काही चॅनल असेल, नवीन चॅनल, जुना चॅनल हॅक झालाय ज्याच्यावरती 85,000 सबस्क्रायबर्स होते, तर हा नवीन चॅनल आपण चालू केलेला आहे. त्यामुळे या चॅनलला अजूनपर्यंत जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन जे असेल तर ते हिट करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग, कीप सपोर्टिंग, बाय.